क्रिकेटपटू शिखर धवनच्या चाहत्यांना मोठा धक्का। शिखर धवनचा क्रिकेटच्या सर्व फॉर्मॅटमधून निवृत्तीचा निर्णय। समरजित घाटगे आज शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता। पुण्यातील मोदी बागेतील कार्यालयात भेटणार असल्याची माहिती। पुणे पोलिसांनी बोलावली मुख्याध्यापक आणि प्राचार्यांची बैठक। बदलापूर अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर 29 ऑगस्टला होणार बैठक। बैठकीत शाळेच्या सुरक्षा व्यवस्थेसह उपाययोजनांवर होणार चर्चा। यवतमाळमध्ये सकल हिंदू समाजाकडून बंदची हाक। बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ बंद। नागरिकांना बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन। मुस्लिम समाजानं रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करत काढला मोर्चा। रामगिरी महाराजांना अटक करण्याची केली मागणी। मुंबई पालिकेत लिपिक पदासाठी मोठी पदभरती। 9 सप्टेंबरपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार। पदभरतीतील जाचक-अटींना उमेदवारांकडून विरोध। हार्बर रेल्वे मार्गावर 2 नवे पादचारी पूल। गोवंडी ते माणखुर्द आणि वडाळा ते किंग सर्कल दरम्यान बांधलेले 2 पूल नागरिकांसाठी खुले। कोल्हापूरमध्ये जोरदार पावसाची हजेरी। हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी। कोल्हापुरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता। साताऱ्यात पावसाची हजेरी। जिल्ह्याला आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट जारी। घाटमाथा परिसरामध्ये पावसाचा जोर कायम। बीडच्या परळी तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी। जोरदार पावसामुळे परळी बीड मार्गावरील पूल वाहून गेला। पूल वाहून गेल्यानं परळी बीड मार्गावरील वाहतूक ठप्प। बीडच्या माजल गावातून गाढव चोरी करणाऱ्या आंध्र प्रदेशातील 2घांना अटक, तर अन्य 4 जण फरार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।